गेला आणि त्यांचा तो तसाच चालला. पंढरीतील नाथांच्या नामाचा महिमा तसा आहे. ज्याच्या तोंडाला हे देवाचं नाव लागलं तो धन्य प्राणी. देवा देवा, तुझ्या दारीचा अंगण जाणणारा चोखा देखील तू धन्य केलास. या चोख्याचा वेडा वाकडा अभंग ऐकून देखील तुम्ही आनंदानं डोलू लागता, माझ्यावर प्रेमाची पाखर घालता. देवा देवा, तुझ्या दारी चोख्याचा अस्पृश्यपणा उरलाच नाही. चोख्याला त्रिभुवनात मावत नाही असा आनंद होतोय. देवा देवा, माझा जसा उद्धार केला तसा आणखी कुणाचा उद्धार करणार आहात? कोण कानू आणि तू इतकी खिन्न का? चोखोबा, काय सांगू मी तुम्हाला? हंतरीचा भाव तुमच्या समोर कसा उघडा करून दाखवू? बा तुला काय दुःख झालंय ते मला सांगायचं नाही का? चोखोबा, अगदी लाज सोडून सांगते. सांग बा. माझ्या प्रेमाला मरण आलं. चोखोबा, ज्यांच्यावर मी प्रेम करीत होते, ज्यांच्याशी सुखाचा संसार करण्याची माझी मनापासून इच्छा होती, ते गुलाबछंद अगोदरच विवाहित होते आणि निघूनही गेले. हो, पांडुरंगाची मर्जी, पांडुरंगाची मर्जी. पण चोखोबा, मी आता काय करू? माझं मन शांत होईल असा तुम्ही एखादा उपाय सांगा. मी सांगू? हो, मी उपाय सांगू? तुम्हीच सांगा चोखोबा. सांगेन बरोबर, जरूर सांगेन. पण बा, तुझी आई काय म्हणते? आई काय सांगणार? गुलाबछंद गेले तर आपल्या मंगळ वेळेचे विलासराव वरती असं ती म्हणते. मला जर विलासराव नको असतील तर मी बेदरच्या दरबारी जावं. स्वरूपाचं चीज करेल असं तिला वाटतं. हो, पण बा तुला काय वाटतं? मला हो हो, तुला काय वाटतं सांग. काय वाटतं? माझ्या प्रेमाला मरण आलं ते आलंच. आता कोणाच्या सहवासात ह्या प्रेमाला संजीवन प्राप्त होणार? व्हायचंच नाही, नाहीच व्हायचं. आणि तू त्याची आशाही धरू नकोस. बा तू ज्याला प्रेम समजत होतीस तो नुसता प्रेमाचा भास होता आणि त्यानं तुला फसवलं, यात नवल नाही. आणि खरी म्हणशील त्या जगाच्या मायाबोलीत बोलण्याकरता तुझा जन्म खास नाही. कानू, आज तुझ्या सौंदर्यावर, तुझ्या तारुण्यावर कोणीही लुब्ध होईल. पण उद्या ते सरतात तुझी कसपटाप्रमाणे किंमत होईल. कानू, या जगात तुझ्याकरता कोणी नाही, बरं कोणी नाही. तूच जगाकरता आहेस असं ओळखून वाढलीस तर सुखी होशील. पण चोखोबा, त्याकरता मी काय करू? तुम्हीच मला सांगा, मी काय करू, कशी वागू? हे बा, तुझ्या दुःखावर औषधाचा एक देव बरं, पंढरीचा पांडुरंग. का ना, तुझी जात लोक नरकाप्रमाणे मानतात, पण त्या जातीचा उद्धार करायचा बाजूला सरतात. उलट त्याच नरकात बुडी मारायला थोर लोक तयार असतात. तेव्हा आता ज्याचा त्यानंच उद्धार करायचं बरं का. पण चोखोबा, देवाची भक्ती मी काय करू? मला काय येणार? हे काय बोलणं बा. तू पंढरीच्या पांडुरंगाला शरण जा. देवाचे गुणानुवाद गा. तुझ्या मधुर कंठातून अभंग वाणी स्रवू लागली म्हणजे तू साऱ्या जगाला वेळ लावशील. हे बघ, आज तू जगाची लाडकी आहेस, उद्या जगदीशाची लाडकी होशील, जगदीशाची लाडकी होशील. हो, पण ते हे बघ, तू काय होणार त्याची कल्पना मला आली. पण तू समजतेस तसा भेदभाव देवाजवळ मुळीच नाही. देवाजवळ उंच नीच, लहान थोर सारखेच. देवाला ज्ञानी अज्ञानी सारखेच प्रिय असतात. खरंच म्हणता? हो हो, खरंच. मी देवाची आवडती होईल? अगं, तू आज देखील देवाची आवडती आहेस. काय? मला सांग, हो. तुला देवाचं नाम घेताना आनंद वाटतो ना? हो, भरपूर. मग माझ्याही देवाला तुझ्याबद्दल खूप आनंद वाटतो. बा घेऊ नकोस, काळजी करू नकोस. देवाच्या नामाचा महिमा ज्याला कळत नाही तेच दुर्दैवी जीव त्याच्यापासून दूर दूर जातात. मुळाला चिकटलेल्या ठोंगण्याला जरी तोडून टाकला तरी तो जसा मुळापासून सुटत नाही, तसंच मग नामासंबंधानं होतं, नामासंबंधानं होतं. चोखोबा, अहो, किती छान बोलता, किती चांगलं बोलता. तुमचं बोलणं म्हणजे अमृताचा वर्षाव होतोय असं वाटतं. तुम्ही आलात, हरी ते गुणगान गाऊ लागलात, पंढरीचा महिमा
मती त्यातच गुंतून राहते. परमभाग्याचं लक्षण याहून दुसरं कोणतं असणार? हो चोखोबा, हो हो, ना? यावेळी देखील मला असंच झालं आहे. हो ना? हो, कसला तरी निराळा, बोलून दाखविता येणार नाही असा आनंद मला झाला. नाम संकीर्तनाला जीभ कशी उतावीळ झाली आहे म्हणून सांगू. चोखोबा, जन्मातल्या श्रेष्ठ सुखाचा मार्ग तुम्ही मला दाखविलात हो. चोखोबा, आपण माझे गुरु झाला आहात हो, माझे गुरु झाला आहात. चोखोबा, चोखोबा, तुम्ही माझ्या इथंच राहा. एवढी गुरुची सेवा मला करू द्या. देवा, देवा, काय बोलताय? जणू काही माझ्या भीमातटीचा पांडुरंग माझ्याशी गोड गोड बोलतोय. कानो, काने, मला तरी तुझ्याशिवाय चैन कुठं फिरतंय. पंढरीची वारी झाली की तुझ्या गाडी धाव घेतो, तुझ्या गाडी पहिल्यांदा धाव घेतो. ते पांडुरंगाचं हे सगुण रूप पाहणं करता. बरं, आता उद्या तुझ्या दारी अंगण झाडाला येईल ना, त्यावेळी तुझा प्रसाद घेऊन मी आजचा. चोखोबा, हे काय अंगण कसलं झाडतं आमचं? गुरुना कुठे काय अंगण झाडायचं असतं? हे पहा, मी नाही तुम्हाला अंगण जडू द्यायची. काय? चोखोबा, थांबा हा, जरा येते. पांडुरंगी देवा, पांडुरंगी देवा, पांडुरंगी, पांडुरंगी देवा, तेरे नाम अखबारा, ओ पांडुरंगी देवा, पांडुरंगी, पांडुरंगी, पांडुरंग, पांडुरंग. चोखोबा, ही वेडी मुलगी आहे. तिला हाती धरून देवाच्या दारी पोहोचवण्याची जोखीम तुमच्यावर आहे. बरं, पांडुरंगाची इच्छा मुलीला माहेरी पोचवायची, ती मी कशी उल्लंघीन? माझ्या देहाच्या पायघड्या करीन, पण माझ्या देवाची इच्छा पूर्ण करीन. बरं, काळजी करू नकोस. देवाच्या नावाचा घोष विसरू नकोस, सोडू नकोस. हा, आणि हे बघ, येऊ मी आता. चोखोबा, थांबा जरा. तुम्हीच मला अभंग म्हणायला शिकवा. काय मी? हो, तुम्ही म्हणाल ना, तोच मी म्हणेन. म्हणजे मला धीर येईल, चुकल्यासारखं वाटणार नाही. म्हणायचं अवघाती संसार, अवघाती, अवघाती, अवघाती संसार, अवघाती
बोलत का नाहीस? अशी मुग्ध राहून तू आमची सेवा कशी करणार? समर्थ, परवा वाड्यात पुष्कळ वेळा बोलावून तू आली नाहीस म्हणून आम्ही तुझ्यावर रागावलो आहोत आणि त्याबद्दल जाब मागणार म्हणून घेऊन का तू बोलत नाहीस? पण त्याबद्दल द्यायचं मुळीच कारण नाही. आम्ही तुला माफ केल्याचं आश्वासन आगाऊच आनंदरावने तुझ्या आईकडे दिलं आहे. आणि जर दिलं नसतं ना तर तुझ्या या स्वर्गीय लावण्याने आता आमच्याकडून जबरदस्तीनं घेतलं असतं. नव्हे, घेतलं आहे तेव्हा आता भीती कशाची आणि संकोच कशाचा? ह्या प्रसंगातून मी निभावणार कशी? पांडुरंग, तो पांडुरंगच निभावून दे. का? आमच्या आश्वासनाबद्दल तुला अजूनही खात्री होती? तुझ्या सौंदर्यावर तुझा विश्वास नाही. तू जशी मुग्धता धारण करीत असणार तशी आमची विलासी वासना जास्तच प्रबळ होत आहे. मी आपल्या मायबापाकडे उभी. आम्ही तुझे मायबाप? काने, आता हे वेळ पाहून चालणार नाही. आम्ही तुझे उपभोक्ते आहोत. आम्ही तुला इथं जबरदस्तीने आणले आहे. बोल, तुझी इच्छा काय आहे? घरी बसून पांडुरंगाच्या भजनात काल कंठण्यापेक्षा माझी दुसरी इच्छा कधी नव्हतीच आणि आताही नाही. आता घरदार विचार. आनंदराव, हिच्या घरदाराचं काय केलं? सरकारांच्या पहिल्या हुकमावरून हिचा वाडा आम्ही ताब्यात घेतलाय. आता तो तसाच शाबूत ठेवायचा की त्याच्यावरून गाढवाचे नांगर फिरून तो जमीनदोस्त करायचा हे सरकारांच्या दुसऱ्या हुकमावर अवलंबून आहे. हे गर्विष्ठ कोणी, तुझा घरदार आम्ही सरकार जमा केला आहे तेव्हा तू आपकुशीने आम्हाला राजी झाली नाहीस ना, तर तुझ्या घरादाराचं काय होईल हे ऐकलंच आहेस. तेव्हा उत्तर काय द्यायचं असेल तर पांडुरंग जशी प्रेरणा करेल त्याप्रमाणे सरकार करायला समर्थ आहे. ते सारा सरकारांचंच आहे. अहो, जप्त केलं तरी ते आपलंच आहे आणि गाढवाचे नांगर फिरवले तरी ते आपलंच आहे. म्हणजे तुझ्या घरादाराबद्दल तुला काहीच वाटत नाही? काय वाटायचं सरकार? अहो, घर कुणाचं आणि दार कुणाचं? पशु पक्ष्यांना स्वतःची घरदार कुठं असतात? मी म्हणेन तेवढीच उपाधी कर. देवाच्या वचनात हे माझं ते माझं अशी म्हणण्याची शंकाच न पुरली नाही. मेंढघोर, तुझ्या देवाच्या नावाच्या थापा पुरे कर. आम्ही देव बी काही जाणत नाही. आनंदराव, आणा त्या थेरडीला. हेंड्या, आणा त्या बुद्धीला. पांडुरंगा, आता कोणता प्रसंग मला तू पाहायला लावणार आहेस? अगं बाई, आई आणि अशी बंदी काय मी पाहते आहे? आई, अशा एक जगेकडे पाहून काही होणार नाही. तुमच्या अश्रूंचा देखील आता काही उपयोग नाही. क्षमा काने, हा देखावा पाहण्यात तुझं मन खंबीर असेल ना तर ह्या पुढची जाळी मात्र माझ्याजवळ आहे. अरे पांडुरंग, आईचे हाल डोळ्याने पावत नाहीत. माझ्या हृदयाचं पाणी पाणी करून टाकत आहेत ते. पांडुरंगा, पांडुरंगा, या क्षणी मी कशी वागू? माझं मन चढू पाहत आहे रे. तुझावरचा विश्वास डळमळून पाहतो आहे रे. पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. डोंगर परी रसनो है डोंगर, उस डोंगर परी रसनो है डोंगर, काय बोलना सी
हाल, हा छळ देवाच्या नावाची टाच धरणाऱ्यांनी आपल्या अंगात खांद्यावर घालायचे अलंकार समजले पाहिजेत. असं काय? हा चल तुमचे आणखी देखील चढविण्याची आमची तयारी. आनंदराव घोडा या बुद्धीच्या पाठीवर फटके. इंडिया! शांततेत पाव दे. घोडा! घोडा! थांबा झेंड्या, हातावर कुणाच्या पाठीवर कोरडा उडतोय? ही शिलवती तर कशी आहे? हिला कोणी मती दिली? सारा महाराज, या बाईच्या पाठीवर कोरडा का म्हणून ओढतास? ती अशी जखंडलेली कशा करता? तिची ही पोर आपली राणी व्हायला पाहिजे म्हणून? महाराज, महाराज, आपण माझ्या मनाला, माझ्या रूपाला तोडून माझी चांगली शोभा केली. पण मी तुम्हाला आत्ताच बजावते, आपण स्वतः या कानोपात्रेला बेदरच्या दरबारी पोहोचती केली पाहिजे, तरच आपली पाळेगारी साबित राहील. बाई, तुम्ही कुशाल बेदरला जा की कुठेही जा, पण मंगळवेळात पुन्हा येऊ नका. माझ्या पंढरीनाथा, शीलवती बाई साहेबांच्या रूपाला येऊन माझी लाज तू राखलीस. अरे आता तुझ्या चरणा वाचून मी दुसरीकडे कुठं जाऊ? देवा घडिले चरण देवा, घडिले चरण देवा, घडिले चरण. भक्ती सुगती जगी मजला, भक्ती सुगती जगी मजला, भक्ती सुगती
धन्य आहे माझ्या कानोची
तिच्या ठाई पांडुरंगाच्या चरणाची आस लागली आहे. नाहीतर सरकाराने इतक्या हाल प्रश्न केल्या तरी पांडुरंगाच्या चरणाचा ध्यास धरून ती बसलीच नसती. शीलवती बाहे साहेबांनी माझ्या कानूचा मच्छर वाढला आणि त्या मच्छरानं पेट घेऊन कानूला त्याने मंगळ वेळाबाहेर हाकलून लावलं. माझ्या बाईसाहेब माझ्या कानूवर अपकार करायला गेल्या, पण तो माझ्या कानूवर उपकारच झाला. पांडुरंगाच्या पायी मिठी मारायला ती त्याच पावली सर्वस्वावर तुळशीदर ठेवून बाहेर पडली. सरकाराच्या जाचानं आई मध्येच आजारी पडली नसती तेव्हा माझी कानू पांडुरंगाच्या चरणाला लागली देखील असती. पांडुरंग चोखोबा आत्ताच निघालो तर दुपारपर्यंत पंढरपूरला पोहोचू ना? पोचू. आता पहिला टप्पा विसावा, दुसरा टप्पा पंढरपूर. मग असंच निघायचं पंढरपूरला? हो, काही हरकत नाही, पण आईच्या प्रकृतीला आराम पडला पाहिजे. हो चोखोबा, आईला आता चांगली सुशारी वाटते. तिचीच इच्छा आता वाट चालू लागावी अशी आहे. वा वा वा, अगदी बरोबर. चल मग जेवून घेऊया सारेजण, म्हणजे वाट चालायला बरं होईल. हा चल. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. आनंदराव, मला मेळ्यातून इथं कुणीकडे चालवले हे कळू द्या अगोदर. मला कसंच होतं. मी वाड्याबाहेर पडले नसते तर बरं झालं असतं. आता असं मला वाटू लागलं, महाराज आता पुढं कुठं घेऊन जाणार आहात मला? पुढं जायचं नसेल तर इथंच थांबूया. इथंच थांबूया? होय. आनंदराव, काय बोलताय? माझ्यावर महाराज रागावले आणि कुठेतरी निघून गेले. 4 दिवस झाले त्यांचा ठिकाणा नाही. मला त्यांची भेट करवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुमच्याबरोबर इथपर्यंत आले. पण आता मी तुमच्या पुढे इथून येणार नाही. सांगा, महाराज कुठे आहेत ते सांगा. काल परवाचे महाराज कानोपात्रीचा पाटला काही बेदरच्या वाटेला लागले. येवानं तिच्यासह त्याने बेदर गाठली असेल आणि आता तुमचा महाराज हा तुमच्या पुढे उभा आहे. काय काय म्हणाला? काय म्हणालो हे अजून तुमच्या लक्षात आलेलं नाही. ठीक आहे, तुम्हाला समजेल अशा विस्ताराने सांगतो. शीलवतीबाई साहेब, ज्याप्रमाणे तुम्ही कान्होपात्रीला मंगळवेढ्यातून बेदरला हाकून दिलं, त्याचप्रमाणे तिच्या पाठोपाठ मी विलासाला पिटाळलंय. आता कान्होपात्र आणि विलास मंगळवेढ्यात परत येण्याची मुळीच असते. शीलवतीबाई साहेब, तुमच्या पूर्वीच्या सल्ल्याप्रमाणे कान्होपात्र आपल्या गुणानं आणि विलास आपल्या दुर्गुणानं बादशाचा कायमचा पाहुणचार घेत राहील अशीच मी कारवाई केली. शीलवती, आता पाळे गाडी साहेब तू माझी झाली. वा वा आनंदराव वा, बहुत दिवसाची महत्वाकांक्षा शेवटाला आली. आनंदरावाने ह्या आजचा आनंदाचा दिवस आपल्या कर्तबगारीने मिळवला आहे, समजले? अगं बाई, कसले भयंकर शब्द माझ्या कानात घुसताय. हे कसं बा? काय केलंस तू हे? काय केलं हे आताच नाही का? आणि आतापर्यंत तरी प्रत्येक गोष्ट मी तुझ्या सल्ल्याने करीत आलो नाही का? तुला कान्होपात्रा नको, मला विलासराव दूर करायचे होते. बस आम्हा उभयताना जे मनापासून पाहिजे होतं तेच मी केलं. पाप्या, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? पुन्हा उभा आहेस ते कळतो का? काय बडबडतोस? तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अशी काय बोलते काय कळत नाही. काय कशी बोलते? आपल्या वाड्यात प्रेमाचे खेळ खेळायला संकोच वाटेल म्हणून विलासाच्या भेटीचं निमित्त पुरवलं आणि माझ्या बरोबर या निसर्गाच्या उघड्या रमणी ठिकाणी आपण होत आले. पूर्वीपासून असं प्रेम दाखवून आता अशी वागू? पण हा जर तुझा भित्रेपणा असेल तर
नराधम्य, तुला काही काळीज आहे का? काही लाज लज्जा आहे का? काळीज आहे की नाही मला माहित नाही, पण लाज तर मुळीच नाही. आणि बरत्या वेळी ठेवून करायची तरी काय सुंदरी, तुला तरी अशा वेळ लाजणं बरंच का? दूर हो विश्वासघातक्या. विश्वासघात आणि आणि मी एकटाच? आम्ही दोघेही विश्वासघात केला नाही. तू तुझ्या नवऱ्याचा विश्वासघात केला आणि मी धन्याशी. पण त्यात तरी बिघडलं काय? विश्वासघाताशिवाय धाडस नाही आणि धाडसाखेरीज हवा ते सौख्य मिळत नाही. तू आणि मी विश्वासघात केला म्हणूनच ना तुझ्या माझ्या प्रेमाचा सुप्रसंग प्राप्त झाला. मेल्या तोंड आटत. वाटेल तसं भगाला मला तर वागायला समजत. तुला वारांगणा कशी सांगतो? आणि तसं पाहिलं तरी आजकाल वारांगणीत तरी काय हटवायला नाही. कान्होपात्री सारख्या वारांगणा पतिव्रतावर पाहत आहेत तेव्हा आमच्या सारख्याची मदत आता तुमच्यावर राहिला. आग लाव तुझ्या वाणीला. पुढून स्त्रियाच्या अब्रूवर निखारा ठेवणार राक्षसा. हा हा शिलवती, हे बोलण्याचा मात्र तुला अधिकार नाही. काय ग शिलवती, काही दिवसापासून विलासाच्या खोट्या नाट्या कागाळ्या माझ्याजवळ करणारी ती तूच ना? त्याच्याबद्दल दरबारी खुशाल येऊन कळवा अशी मला सल्ला देणारी ती तूच ना? सारखी नटून अशा दोघांच्याही शब्या पाहून गालातल्या गालात असणारी ती तूच ना? काय तरी मेला अनर्थाचा अनर्थ करतोय पहा. ए लांड्या, एखाद्या अजाण अबलेनं निर्मळ मनानं आपल्या हृदयातलं शल्य एक भाऊ म्हणून सांगितलं तर त्या भावानं भाऊपणा विसरून असा पशुपणा करावा का? भाऊ थांब, माझ्या मेण्याचे भोई तिकडे बसले आहेत. त्यांना बोलावते आणि तुझा चांगलाच समाचार घेते. ओ शिलवती बाई साहेब, धावा हो. आता ते बोई तुझे नोकर नाहीत, ते बोई माझे नोकर आहेत आणि त्यांना मी पूर्वीच पुरा पडून ठेवलाय. समजते? बोला चांडाळा, हे देवाचं नाव. मी जर कायेनं, वाचेनं आणि मनानं शुद्ध असेल तर देवाला सुद्धा माझ्या रक्षणाकरता धावून द्यावं लागेल. धावा. शिलवती थांब म्हणतो ना. कुठं जाणार? गवरदा बेटे माझ्या अडका
तुम्ही भिवू नका. काय रे भल्या माणसा, आई माणसावर असा हात टाकतोस, तुला काही सुनाव नाही? हे तर आमचे आनंदराव. आणि या तर आपल्या शीलवती बाईसाहेब, आणि यांच्यावर हा प्रसंग. बाईसाहेब भिवू नका हा. आमची मंडळी तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू द्यायची नाही परत. आनंदराव, तुम्ही इथवर नजर मारलीत का? आमच्या बायकोवर तर तुमची वाईट नजर होतीच, पण आता बाईसाहेबावर तर तुम्ही गजबच गाजवला. आता आमचे वरिष्ठ या नात्यानं आमचा हा रामराम घ्या. कोण? हे आनंदराव आणि या मंगळवेड्याच्या बाईसाहेब. जोहार बाईसाहेब, जोहार. कुंडली गवरदा विठ्ठल विठ्ठल सरकाराच्या प्रेमछत्राखाली गेलात म्हणजे तुमच्या पापांचं शालनच झालं समजा. सतीना पती वाचून गती नाही. चोखोबा, बाईसाहेबांची बंदोबस्ताने परत रवानगी झाली पाहिजे हो. आपल्या मंडळी बरोबरच पाठवूया म्हणजे. बर बर बर. बाईसाहेब ठेवू नका हा. आमची मंडळी तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवा. तुम्ही पुढे वाटचाल करा. हा? मी बाईसाहेबांची रवानगी बरोबर झोपून करतो बरं का. चला चला बाईसाहेब. पांडुरंग 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 पांडुरंग. माझ्या जीवाचे जीवन
तुकोबांना आईला सुद्धा विचारलं नाही. आतापर्यंत कसा तरी धीर धरला पण आता धीरच निघत नाही. अगं बाई, बाबांना कोण आहात तुम्ही? मी आपली काय सेवा करू? आम्ही देवादारचे वतनदार आहोत, देवाचे प्रतिनिधी आहोत. पांडोबा, आजची देवाची यात्रा सुंदर आहे बुवा. बाई, तुम्ही कोण आहात? काय काम आहे तुमचं? मी होय देवदासी आहे. देवाच्या दर्शनाकरिता इथे आले. हे पहा, ह्या गर्दीतून मला देवाचं दर्शन लवकर घडविता का? काय तुम्ही देवदासी? हो. देवाची चाकरी करायला आलात वाटतं. हो. तुम्ही देवदासी आहात म्हणून विचारतो. हो, विचारा की. तुम्ही देवाची कसली चाकरी करणार आहात? कसली म्हणजे? म्हणजे गाणं गावं नाच करा. तसं असेल तर हे आमचे केशोबा देवाचे प्रतिनिधी आहेत. यांच्या पुढे तुम्ही हजेरी दिली तर ती देवा पुढे रुजू होईल आणि तुम्हाला देवाचं दर्शन सुलभ आणि लवकरही होईल. जशी तुमची आज्ञा. पतित तू पावना पावना, 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 मनविना राधना मनविना राधना
लपा अगोदर. झेंडू काय झालं? काय म्हणतो? मी पळू? लपू का? अहो तुम्हाला बेदरच्या बादशहाचं धरणं आलं आहे. बादशहाचे सरदार सैन्य घेऊन इकडे आले म्हणून म्हणतो लपून बसा कुठेतरी. मला आणि बादशहाचं धरणं? हो. अगं बाई आता कसं करायचं? पण झेंडू अरे तुला हे कोणी सांगितलं? अहो दुसरं कोण सांगणार? या आनंदरावांनी सांगितलं. बादशहाच्या लोकांनीही त्या आनंदरावाला झाडापासून सोडवलं म्हणून त्यांनी तुमचा पत्ता त्यांना सांगितला आणि त्यांचा म्होरक्या होऊन तो इकडेच आला आहे. श्यामाबाईंना पाहताच हे गडम त्यांनी तुमची चौकशी केली आणि हे ऐकताच मी ते तुम्हाला सांगायला धावत पळत इकडे आलो. लपून बसा कुठेतरी. झेंडू अरे आता पांडुरंगाच्या पायाशिवाय मी कुठं पळायचं आणि कुठं लपायचं? बाबांनो हे पहा, माझ्यावरचं संकट तुम्ही जाणता आहात. त्या संकटातून सोडवण्याचं पुण्य तुम्ही तुमच्या पदरी घ्या. तुम्ही मला त्या पावन चरणात सन्निहित सोडून द्या म्हणजे त्या चरणाला खट्ट मिठी मारून पंढरीनाथाच्या कानावर मी माझी गारहाणी घालीन. हो. तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला पांडुरंगाच्या चरणाजवळ घेऊन जातो. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आम्हाला गावून टाका. मग तुमच्या मनाप्रमाणे आम्हाला वागायला नको का? देवाच्या हाताला धरून तुमच्यावरचं संकट टाळायला लावणंच आमचं काम. बाई तुम्हाला आम्ही जरूर देवाचं दर्शन घडवितो. आम्ही देवाघरी बसलो तरी कशाला? देव तुमचं साखळं निवारण करेल. आमचा देव आहे तसा. बाई तुमचं रक्षण करणं म्हणजे मूर्तिमंत गायन कलेचं रक्षण करणं असं आम्ही समजतो. महाराज देव तुमचं कल्याण करो. आमच्या कानाबाईला लपवा कुठं तरी. चला बाई मग उशीर का? आमच्या बरोबरच चला. आमचा देव तुम्हाला पाठीशी घालेल. कोणाच्याही दृष्टीस तुम्हाला तो पडू देणार नाही. चला. तिकडे हा म्हणतो ना, हा हीच ती कंचनी. पहा हीच ती कंचनी. आनंदराव इकडे. होय आनंदराव तुम्हा सर्वांचा का? हा आनंदराव आता बेदरच्या दरबाराचा उमराव तुम्हाला दरबारी खेचून न्यायला हवंय. कांदे मी तुला गिरफ्तार केलं आहे. गिरफ्तार? आणि मी तुमची गिरफ्तार? ते का म्हणून? माझ्या देवाच्या आड तुम्ही का म्हणून येतात? अहो मी तुमचं काय वाकडं केलं आहे हो? काय वाकडं केलं आहे? शरम नाही वाटत विचारायला? आनंदराव मला हो बाजूला. आणि माझ्या हातातलं सावध माझ्यापासून उचकावून लावलंस. आपल्या लोकांकडून भर रस्त्यावर झाडाला बांधून माझी शी तू केलीस आणि उलट मला विचारते काय वाकडं केलं म्हणून. हा याबद्दल मी तुला भरपूर प्रायश्चित्त देणार. अशीच्या अशी मी तुला बेदरला घेऊन जाणार. बादशहाला देऊन टाकू बडी जहागीर मिळवणार. समजलीस? वारे हिंदू. अरे पिक्काड्यानो या राजेशीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. चला तुम्ही देऊ. हे पिक्काड्यानो तुम्ही या वारांगणीला पाठीशी घालता, देवळात घडवितात. जर का तुम्ही हिला आश्रय दिला तरी बादशहाचे लोक ऐका. या लोकांचा दिनदिन ऐका. या लोकांकडून देवळावर हल्ला करणे, देव उद्ध्वस्त होईल, देवाचे तुकडे तुकडे होतील आणि या वारांगणीला इथून खेचून नेण्यात येईल. समजलात? ताई खरं सांग, या स्त्रींच्या प्रतिकार करण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी नाही आणि आम्हाला कोणाचा पाठिंबाही नाही. आम्ही लाचार आहोत म्हणून सांगतो ताई, तुम्ही संकटात पडू नका आणि आम्हालाही पाडू नका. बाई यातून ह्या राजेशाने तुम्हाला परवानगी दिली तर तुला देवळात घेऊन जायला मी तयार आहे. तुम्ही ते परवानगी देत आहेत का पहा. तुमची सल्ला आहे का या गोष्टीला? ठीक आहे ना. त्यागणं डोकं आपतो इथंच प्राण देण्यापेक्षा देवाचं दर्शन करून स्वाधीन झाली तरी काय हरकत नाही. ठीक आहे हे बाहेर आणि माझा इशारा होता देवळावर हल्ला चालवा असे सरदार साहेबांना सांगा. समजला? येतो मी. चला. चल. या
सर्व संतांना, सर्व महंतांना माझे अनेक दंडवत. देवा, नारायणा, बाळकृष्णा, देहाची मिळणी होऊ दे. माझी प्राणज्योत तुझ्या दिव्य ज्योतीत एकरूप होऊन जाऊ दे. अनाथांच्या नाथा, हृदय विसाव्या. आगाबाई कुंठीच्या राया, 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 बाई कुंठीच्या राया. तुमची प्रार्थना लवकर आटोपा. मी दारात आले ना. ओ बाई, ओ बाई, ओ बाई, हा
डाव फसला. माझे कानू कुठे आहे? कुठे आहे माझे कानू? माझे कानू कुठे आहे? कुठे आहे माझे कानू? माझी मान, माझे कानू कुठे आहे? कानाबाई, आपल्या कानाबाई, हो शाबाबाई, आपल्या कानाबाई देवलोकी निघून गेल्या. आई 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 काना विभागणी निघून गेली. त्यांच्या जीवाचं सोनं झालं समजा. आई काना आमची नव्हती, ती देवाची दासी होती, देवाघरची दौलत होती. अगाबाई तिच्या राया, 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 अगाबाई तिच्या इथल्या आयोजकांनी गुरु महाराजांची सेवा करण्याचं फार मोठं बहुमोल असं पुण्य आम्हाला दिलं आणि सेवा करायची अवसर दिली. याबद्दल आयोजकांचे आणि हे लढीत पाहण्याकरता अगदी तन मनानं अंतःकरणानं या ठिकाणी भगवंताच्या या नामस्मरणात सामील झालेल्या आपल्या सर्वांचे फार फार आभार आणि आम्ही आपले ऋणी आहोत. अशीच भगवंताची सेवा आपणा सर्वांकडून वारंवार होऊ दे असा गुरु महाराजांच्याकडे आशीर्वाद मागून पुन्हा एकदा नामघोष करूया. परिव्राजकाचार्य पद्मनाभ गुरुस्वामी महाराज की